राबवतात, त्या व्यतिरिक्त झाडे लावतात, म्हणजे उपक्रम राबवतात. सांस्कृतिक स्पर्धा असेल त्याच्या म्हणजे माहिती वगैरे सांगून ते बसून डान्स वगैरे आता तिथे बसून घेतात. तर मला तर खरंच खूप तर तुमच्याबद्दल बोलताना मला खरंच खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही माझे शिक्षक आहात. दिशा दिखाने वाला सही मिल जाए तो, दिशा दिखाने वाला सही मिल जाए तो, दिए का प्रकाश भी सूर्य देता है, दिए का प्रकाश भी सूर्य देता है. सरांकडून शिकावं तेवढं कमीच आहे, कारण की आपण आनंदात आयुष्य कसं आनंदी कसं घालवायचं शेडगे सरांकडनं शिकायला हवं मला असं वाटतं. ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम वृक्ष लागवड तसेच वेगवेगळ्या जयंत्या आपल्या नेत्यांच्या जयंत्या वगैरे सगळे कार्यक्रम उत्साहाने साजरे करतात व छानपैकी नियोजन सुद्धा करतात. सर्वांना भाषणे घ्यायला म्हणजे सांगतात, नाही घे तू बोलू शकत असे कॉन्फिडन्स सुद्धा देतात. शेडगे सर म्हणजे असं एकदम आपल्याला आनंदी आयुष्य कसं जगावं याचं मार्गदर्शन छान शेडगे सरांकडनं आपल्याला शिकता येईल. शेडगे सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शेडगे सर खूप चांगले आहेत आणि खूप पॉझिटिव्ह विचार करतात आणि शेडगे सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि तर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि सर शिकवतात ते आम्ही लक्षात ठेवतो आणि सर शिकवताना लक्ष देणं हेच एक डाऊन टू अर्थ राहणार आहे आणि म्हणजे जीवनाचा अर्थ जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा आपल्यासाठी दुःख पण सुखातच परिवर्तन होतं असं मला वाटतं. कारण बघा ना, सरांना हसवायला आवडतं, हसायला आवडतं म्हणजे काय तर आनंद. आपण कसं म्हणतो की आत्ताच्या काळामध्ये टाइम इज एव्हरीथिंग झालेलं, गाणं याच्याही पेक्षा हसणे किंवा आनंदाने जगणे म्हणजे हॅपीनेस इज एव्हरीथिंग असं मला खरंच खूप वाटतं. कारण आज इतका स्ट्रेस वाढलेला आहे आणि अशा या जमान्यामध्ये सतत टेन्शन खाली वावरण्यापेक्षा जर आपण अटेन्शन देऊन असं आनंदाने जगायला शिकलो तर नक्कीच आपलं आनंदाचं झाड म्हणजे सरांना जसं तुम्ही बोलता की हसवायला सरांना आवडतं तर तुम्ही पण सरांकडून हात घेऊन आपण पण हसत आणि हसवत राहिलं पाहिजे. आणि बघा सरांसाठी असं बोलावं वाटतं की इट इज बेटर टू लाईट वन स्मॉल कॅन्डल दॅन टू कर्स द डार्क. काय म्हणते बघा रूझवेल्ट यांनी बोललंय की इट इज बेटर टू लाईट वन स्मॉल कॅन्डल. माझ्या परीने मी एक छोटीशी मेणबत्ती पेटवेल अंधाराला शिव्याशाप देण्यासाठी न देता, म्हणजे नॉट कर्स टू डार्कनेस. हे काम शेडगे सर करतात. किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे, जी गोष्ट आपण करू शकतो ती गोष्ट हळूहळू करून शेडगे सर इथपर्यंत रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यानंतर त्यांनी बघा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार, त्यानंतर सरांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणजे आणि निगम सरांना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की सरांना राज्यस्तरीय पण आदर्श आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येऊ. असं म्हणतात ना की एव्हरीथिंग इज इझी वेन वी आर बिझी, बट स्टुडंट नथिंग इज इझी वेन वी आर लेझी. आणि सर हे सतत दाखवून देतात बघा, आले तरी सर
दिवसातील ऍक्टिव्हनेस सतत कंटिन्यू ठेवतं. हा आणि रिअली आपण या गोष्टी म्हणजे ऍडमायरेबल थिंग्स आहेत की आपल्याला त्या सरांचं ऍडमायरेशन तर करायचंच, याचं कौतुक आहेच, पण या गोष्टी आपल्या पण कुठेतरी आपल्यामध्ये पण रुजल्या आणि सरांना खरंच उदंड आयुष्य लाभो. एक संयमी व्यक्तिमत्व हा एक सरांचा चांगला गुण आहे की असं म्हणतात की इफ वी हॅव अ पेशन्स वी कांट मेक अ पेशंट. बघा, जीवनामध्ये जर आपल्याकडे पेशन्स असतील तर आपण पेशंट होणार. आणि हे पण सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगल्या गुण आहे. त्याच्याबरोबर सरांना राग येत नाही, बोलायची संधी मिळाली म्हणून सॉरी बोलते, पण खरंच सर की कोणतीही गोष्ट हक्काने सांगावी आणि आम्ही सरांना सगळेजण दादा बोलतो. दादानी सांगितलंय ना तर आपण हे करायचं. आणि खरंच म्हणजे एक खूप चांगला आधार इथे आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळत असतं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सर घेतात आणि त्याच्यामध्ये सहज आम्हाला सहभागी पण करून घेतात. त्याच्यामुळे आम्हाला पण कुठेतरी त्याच्यामध्ये सहभागी होता येतं आणि याचं क्रेडिट सगळं सरांना आहे. पण धन्यवाद सर की तुम्ही इतक्या छान प्रकारे हे सगळं युनिट आनंदाने चालवताय. कारण खरं तर बघा ना की जे युनिट जर चांगलं असं शिकवणार तर ते मुलांवर पण खूप चांगला परिणाम होतो. तिथे शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात, पण आपल्या इथे जे युनिट आहे ते खरंच खूप चांगले आहे. तुम्ही इतके भाग्यवान मुलं आहात. अशा प्रकारे सरांचा बर्थडे पण आपण सेलिब्रेट करतो आणि खरंच सर ही मुलं तुमची सकाळपासून वाट बघतात आणि त्यांनी खूप चांगली तयारी पण केलेली होती. पुन्हा एकदा सरांसाठी उदंड आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी ईश्वराकडे खूप मोठं मागणे आणि खूप खूप उदंड अशा शेळके सर, माझे सहकारी मित्र गायकवाड सर, मॅडम, मयूर दादा. शेळके सरांची थोडी पार्श्वभूमी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, शेळके सर या शाळेमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे 2001 साली या शाळेमध्ये आले. आज शेळके सरांना जवळजवळ शेळके सरांची जी सेवा आहे ती 20 वर्ष पूर्ण झाली. शेळके सरांचा जन्म हा 78 साली झाला. शेळके सरांना 44 वर्ष पूर्ण होऊन 45व्या वर्षामध्ये शेळके सर पदार्पण करतात. जवळजवळ शेळके सरांना मी या शाळेमध्ये शेळके सरांबरोबर जवळजवळ मी 19 वर्ष शेळके सरांबरोबर काम करतो. शेळके सरांच्या स्वभावाविषयी याच्याविषयी सगळ्यांनी शेळके सरांचं गुणगान गायलेलेच आहे आणि ते खरोखर शेळके सर हे त्याप्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, शेळके सरांचा परिचय हे आपल्या शाळेला तर आहे, त्या संपूर्ण जिल्ह्याला, तालुक्याला शेळके सरांना सर्व नावानिशी ओळखतात. शेळके सर खरोखर तुम्ही विद्यार्थ्यांच्या गळ्यातील तुम्ही ताईत आहात. शेळके सरांचा आपल्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या कुटुंबावर तेवढंच लक्ष आहे. मुलगा कसा असावा हे शेळके सरांचे वडील नेहमी सांगत होते की मुलगा कसा असावा तर यांच्यासारखा असावा. त्यांचे आई वडील असतील, आई वडिलांवर त्यांचं पूर्ण लक्ष आहे, त्यांच्या घरातल्या संपूर्ण कुटुंबाकडे लक्ष आहे. या संपूर्ण भागामध्ये शेळके सरांचं एक आणि काही हा जो मिळालेला पुरस्कार आहे तो खरोखर ज्या व्यक्तीला गेला पाहिजे, ज्या व्यक्तीमध्ये जसे गुण असले पाहिजे तशाच गुणवंत व्यक्तीला हा पुरस्कार शेळके सरांना जिल्हा परिषदेने दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेळके सरांबद्दल तुम्ही सांगितलं हा गुण आहे, तो गुण आहे. शेळके सर तर बहुआयामी आहे. शेळके सरांकडे भरपूर गुण आहेत. मग तुमचा तो कौशल्य गुण असेल, संघटन कौशल्य असेल, नेतृत्व गुण असेल, एका ठिकाणच्या एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं ते असेल, म्हणजे बरेचसे गुण हे शेळके सरांकडे आहेत. सर्व विद्यार्थी सांगितलं शेळके सर हसतात. हो, शेळके सर हसतात. मग या क्षणी मला असं आठवतं की शेळके सर स्वतः हसतात आणि इतरांना हसतात. सर तुम्ही स्वतःप्रमाणे इतरांचंही आयुष्य वाढवलं. सर हसतं म्हणजे आयुष्य वाढवणं, तर तुम्ही असेच हसत राहा. सर्वांना हसवण्यासाठी मी बघितलं की माझी आज टेस्ट होती. विद्यार्थ्यांनी मला काय सर टेस्ट रद्द करा का शेळके सरांचा वाढदिवस. आज शेळके सर आल्यानंतर जो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, बाळ हीच तर शेळके सरांची खरोखर म्हणजे इथे ते काम करतात याची पोचपावती आहे. शेळके सर जेव्हा एंट्री होतात तेव्हा अक्षरशः जशी देवाची कशी वाट बघतो तशी शेळके सरांची वाट बघत सर्व विद्यार्थी होते. म्हणजे खरोखर देव कसा असावा तर मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर इथं आज आहे. असं मी म्हणजे माझे वैयक्तिक विचार तर मूर्तिमंत उदाहरण
देव गायकवाडचं नेहमी म्हणतात, देव माणसात बघा, देव दगडात नका बघू. तसे साक्षात देवाचं रूप म्हणजे आदरणीय शेळके सर. शेळके सरांना मी दादा, इथं आलो शेळके सरांना दादा शब्द म्हणतो, कारण ते माझे दादा आहेत. माझे पोहे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मी लहान आहे. कधी चुकलं मी रागीट, स्वभावाने निकम सर म्हणजे रागीट माणूस. आणि हे सगळे म्हणजे सगळे मला काही बोललो तरी हे माझं ऐकून घेतात. मी आलो तर तुम्हाला माझा मूड बघताय आज कसा आहे, आज चांगला आहे ना, मग बोलू का नको. पण सगळा स्टाफ 2 मिनिटं आम्ही काही बोलत नाही. म्हणजे गायकवाड सर असतील, शेळके सर, ही सगळी लोक मला समजून घेणारी लोक. मी सुद्धा अनेक वेळा चुकलेलो आहे, अनेक वेळा मी चुकलेलो आहे. पण शेळके सर मला नेहमी एक लहान भावासारखं मला नेहमी समजून घेतात. माझ्या ज्या काही चुका असतील त्या चुका त्या स्वतःकडे घेतात आणि कधी चुकं जास्त झालं तर मला समजून सांगतात. खरोखर ही शाळा म्हणजे सर एक कुटुंबच आहे आणि त्या कुटुंबाचा तुम्ही कणा आहात. त्या शाळेमध्ये तुम्ही कणा, तुम्ही आमच्या सगळ्यांचं आधारस्तंभ आहात, तुम्ही आमच्या सगळ्यांचे आधार आहात. आणि मॅडमने सांगितलेलंच आहे की शेळके सर खरोखर माझं एक स्वप्न आहे. शेळके सर तुम्ही राज्य पुरस्कार घ्यावा, तुम्ही राष्ट्रपती पुरस्कार घ्यावा. या आजच्या वाढदिवसाचरणी मी बल्लाळेश्वराला एकच प्रार्थना करतो की आमच्या या बहुआयामी नेतृत्वाला राज्य सरकारने गौरव, राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार, सर असे सर्व तुम्हाला पुरस्कार मिळो ही मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि असे मी या दिवशी या सदिच्छा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र, तुम्ही आज इथे बोलताय, तुम्ही आज बोलायला येताय, हे कुणामुळं? त्या माणसामुळे. यांनी तुम्हाला तयार केलं की हे अरे सोमे हे गोमे, मला असं कोण नव्हतं मला सांगायला. त्याच्यामुळे मी म्हणजे आता थरथर जरा बंद झालंय, तर मी असं पहिला असं बरोबर. हां, तर तुम्हाला सर खरोखर तुम्हाला सर तयार झालं. तू या अमुक या सोमे या गोमे या आणि तुम्ही बोलताय याचं सर्व क्रेडिट आज सरांना. सरांविषयी जेवढं तुम्ही बोलाल तेवढं कमी. सर म्हणून तुमच्या सर गावात एखाद्या गरीबाला मदत करणं ते शेळके सरांचं काम करतात. शेळके सर आज खरोखर म्हणजे शेळके सर ते काही आपले गरीब विद्यार्थी असतील, काही अनाथ विद्यार्थी असतील, त्यांना मदत मिळवून देण्याचं काम असं ते शेळके सर करतात. अहो तुमचं तेल मीठ तिखट मसाला संपला का आम्ही नाही पैसे आम्ही सुद्धा शेळके सरांकडे म्हणजे आम्ही अधिकारी करतो. शाळेत किती पैसे खर्च होतात हा कधीही न विचार करणारा माणूस होऊ शकतो. कधी विचार करत नाही माझ्या किती पैसे गेले, काय गेले, कधी नाही. काय आहे लागलं दिले, लागलं केलं. म्हणजे असं सर्वांवर सर्व सगळ्यांकडे त्यांचं लक्ष आहे एकाच बरोबर. तर शेळके सर तुम्हाला एक निरोगी असं तुम्ही असं करा, तुम्हाला एक निरोगी आणि उदंड असं आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला खास तुम्ही सर्वांनी मॅडम बोलायची जी आज तुम्हाला संधी दिली, माझं जे मत होतं फरकड मत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी जास्तीत सर मंडळीचा आणि विद्यार्थी मित्रांचा मी आभारी आहे आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उपस्थित सर्व म्हणजे विद्यार्थी ज्यांच्या या कार्यक्रमाला शोभा आल्या तुमच्या शुभेच्छांचा वाचा मी माझ्यावरती विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिक्षकांनी गुणगान गायलं. अक्षरशः आज माझ्या डोळ्यात पाणी आलं, मला भरम आलं. असं माझ्या डोळ्यात पाणी तसं कधी येत नाही. पण मॅडमची सुरुवात केली त्यामध्ये जी काही रीत त्यांची बोलली त्याच्यामुळे मला असं वाटायला खरोखर माझ्याकडे सगळे पण आहेत का, ते माझंच मन मला असं शोधायला लागलं आणि त्याच्यामुळे नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरोखरच तुमच्या शुभेच्छा माझ्या शोधाला एक प्रकारची कलाटणी देणार असते आणि अशाच प्रकारचं आनंदी जीवन पुढे भविष्यात देखील मला जगता यावं यासाठी तुमच्या शुभेच्छा मला प्रेरणा. खरोखर या शाळेने मला भरपूर काही दिलं बाळांनो. निकमसरांनी सांगितलं की 2001ला मी या शाळेमध्ये आलो. त्याचे काय या शाळेत येण्याचं मला जे भाग्य लाभलं ते स्वर्गीय लोकनेते भाई मोहनराव पाटील म्हणजे आपले माझे आमदार जयंत पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांनी मला या शाळेमध्ये शिकवण्याची संधी दिली आणि
मोलाचा जे आशीर्वाद दिला असेल मला तो आपले संस्था प्रमुख जे.बी. गोळे सर यांनी मला एक संधी प्राप्त करून दिली की तू वाघोशी शाळेमध्ये जाण त्या ठिकाणी शिकवण्याचं काम कर. आणि खरोखरच त्यांनी जो काही माझ्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला आपण कधी तडा जाऊ द्यायचा नाही. तशा विश्वासावरती आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आणि या शाळेचं नाव या तालुक्यात नव्हे जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. आपल्या शाळेची भरभराट कशी होईल, प्रगती कशी होईल, उन्नती कशी, प्रसिद्धी कशी होईल याचा सदैव विचार आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि सगळेच विचार करत असतात. पण काही जणांना त्या ठिकाणी शिकवण्यामध्ये वेळ असतो, काही जणांना इतर सगळे जर एका ठिकाणी सगळे बघायला लागले तर शाळेचा कारभार कसा चालायचा. मग थोडंसं हे सगळेजण त्याचा सपोर्ट असतो म्हणून थोडंसं इकडे बघ, थोडं तिकडे बघ, हा कार्यक्रम घेतो कार्यक्रम घेतो. कशामुळे काय असतो, या संपूर्ण माझे जे काय आहेत सहकारी मित्र यांच्याच जीवावरती मी करत असतो आणि मी तुमच्या जीवावरती करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मला जो काही या ठिकाणी जिल्हा पुरस्कार मिळाला, इथं सर सांगितलं की सर्वात लवकर पुरस्कार मिळाला, मी भाग्यवान आहे. पण हे जे भाग्य मला लाभलं, हा पुरस्कार मला मिळाला, पण हे पुरस्कार मिळण्यासाठी मला जे काही कार्य करता आलं शाळेमध्ये ते कार्य करतो. आणि खरोखरच तुम्ही सर्व गुरुजन विद्यार्थी आहात की जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत आहात. एक मला चांगल्या प्रकारे तुम्ही सुरुवात करून दिली. अगदी माझ्यावरती फुलांचं पाकळ्यांचा वर्ष वगैरे केला, तेव्हापासून माझी खरी मन 12वीची सुरुवात झाली होती. आणि खरोखरच एक चांगल्या प्रकारचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलं. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, या मनोगताला खरोखर मॅडम तुमचं सहकार्य फार मोलाचं होतं हे त्यांच्या मला बोलण्यातून जाणवलं. आणि म्हणून हे कुटुंब आपण या ठिकाणी टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी अनेक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडून गेलेला समाजकार्य चांगल्या प्रकारचं काम करत आहे. ते विद्यार्थी देखील माझ्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. म्हणजे सर्व आपण जे काही देण्याचं काम केलं. बाळांनो, या ठिकाणी जर पाहिलं आपण शाळा आहे, ग्रामीण भागातली शाळा आहे, आदिवासी पाड्यातली शाळा आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थी आदिवासी पाड्यातले असतात, परंतु त्या आदिवासी पाड्यातल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता ही शाळा घेत असते. कशामुळे, ते संस्थेचा आपला सपोर्ट आहे आणि विविध प्रकारच्या संस्था या शाळेला मदत करण्यास सदैव तयार असतात आणि ते मदत कशी मिळवायची याचे सर्वजण प्रयत्न करत असतात. आणि हे नेतृत्व ते मला देतात. फक्त प्रयत्न सगळे करतात, फक्त ते नेतृत्व व्हायला स्टेडियमचं तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही ते काम करून घ्या. म्हणजे खरोखर या सगळ्यांचे युनिटी आहे, हे आमचं एक युनिट आहे, कुटुंब आहे. या कुटुंबाच्या मुळेच सर्व काही या ठिकाणी या शाळेची प्रगती ही दिवसेंदिवस होत आहे आणि होणारच आहे. टेन्शन त्या बाबतीत काही नाही, कारण का सर्वजण जातीला लक्ष देतात आणि तुमच्यासारखे गुरुजन विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी करतात. आज पुनश्च या ठिकाणी तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं पुण्याच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माध्यमिक विद्यालय वाघोशीमध्ये माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाचं काम केलेलं आहे. शासनाचा जो उद्देश आहे की या ठिकाणी आपल्या सुधागड तालुक्यामध्ये बांबूची लागवड करून या ठिकाणी हा सुधागड तालुका निसर्ग संपन्नतेने नटवायचा आहे, तर त्या दृष्टीने आज आमचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बांबूची वृक्ष या ठिकाणी लावलेली जी शासनाने आम्हाला लावायला दिली होती. खरोखरच आजचे वाढदिवसाचं औचित्य साधून एक विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आहे. गेले 2 वर्ष आपण पाहिलं असेल, कोरोनाचा काळ होता,
आणि या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता आणि तीच ऑक्सिजनची कमतरता या भागात जाणू नये, चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन निर्मिती व्हावी आणि लोकांना निरोगी आयुष्य जगता यावं या दृष्टीने आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खरोखरच आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या विद्यालयाच्या वतीने कौतुक करतो. धन्यवाद.